आफ्टरनून रादर तय दिल से आपका श्रीकांत भाई बहुत बहुत शुक्रिया, आपने मुझे याद किया और आज ये सब खिलाड़ियों को इस बड़े दिन पे मुझे मिलने का मौका मिला और यहीं से तो बनेंगे ना पीटी उषा, सचिन तेंदुलकर और मिल्खा सिंह। बहुत कम लोग होते हैं जो स्पोर्ट्स को एक्चुअल प्यार करते हैं और स्पोर्ट्स एक ऐसी चीज़ है जिसके बारे में जिक्र तो बहुत होता है कि बहुत ज़रूरी है, खेलना भी चाहिए, बट खेलते कोई कोई है। तो जो खेलते हैं वो उनकी हेल्थ भी ठीक रहती है, उनका दिमाग भी सही रहता है और वो जीवन में नाम भी कमाते हैं और बाकी की सारी चीज़ें साथ साथ चलती हैं। और इसलिए मैं आपको बधाई देना चाहता हूँ कि आप एक नेता तो हो ही, पर आप एक स्पोर्ट्स लवर हो, विच इज़ फॉर मी एक नेता अगर स्पोर्ट्स की तरफ अपने यूथ को लगा दे तो मतलब हमारे देश का भविष्य जो है वो उज्जवल है। और जो आपने ये शुरू किया है कि दूसरा साल है, पहले साल 30,000 लोग आए, बहुत ज़्यादा लोग होते हैं 30,000 जब स्पोर्ट्स खेलते हैं और आप वादा कर रहे हैं कि 1 लाख से ज़्यादा लोग आएंगे, तो मेरे लिए ये इससे बड़ी बात कोई हो नहीं सकती और खुश कोई हो नहीं सकता कि 1 लाख लोग जो है वो स्पोर्ट्स खेलें। तो बहुत शुक्रिया, थैंक यू सो मच। और आपने बहुत प्यार दिया, मुझे यहाँ बुलाया है और मेरी तरफ से कभी भी मैं आपके किसी भी काम स्पोर्ट्स के जरिए मैं आ सकूं तो ये मेरा सौभाग्य होगा। बहुत बहुत प्यार, आपको बहुत बहुत शुभकामनाएं श्रीकांत भाई, आपको और आपकी पूरी टीम को। और मैं उम्मीद करता हूँ कि ये जो शुरुआत हुई है ये 1 लाख से हुई है, बट यहाँ से हम ऐसे ऐसे दिग्गज पैदा करेंगे जो देश का नाम रोशन करेंगे, जो महाराष्ट्र का नाम रोशन करेंगे, जो अपने माँ बाप का नाम रोशन करेंगे। हिंदुस्तान वर्ल्ड पावर है और रहेगा। स्पोर्ट्स के क्षेत्र में हम बहुत पीछे हैं, ओलंपिक में हमारा गोल्ड 1 या 2 आता है, बट जितनी बड़ी तादाद में हम लोग हैं वो सबसे ऊपर होने चाहिए, उसकी भी सूची और उसकी शुरुआत यहाँ से होती है। श्रीकांत भाई बहुत बहुत मुबारकबाद। ये हमारे लिए भी एक सीख है कि जो आप यहाँ पे कर रहे हैं हम पंजाब में भी करें, ताकि ज़्यादा से ज़्यादा लोग स्पोर्ट्स से जुड़े, खेलें और हमारे देश का नाम ऊपर लेके जा सके। एक बार फिर तहे दिल से बहुत शुक्रिया, आपने मुझे याद किया। आपका भाई आपके लिए हमेशा खड़ा रहेगा और जितने आप पीछे खेल से जुड़े हुए हैं, मेरी बहनें, मेरे छोटे भाई, वो आपको बहुत बहुत ऑल द बेस्ट और उम्मीद करता हूँ कि आप में से वही तेंदुलकर, वही पीटी उषा, वही मिल्खा सिंह हमें देखने मिलेंगे आते समय। आज सर्वप्रथम मी सगळ्या खेळाडूंना आणि उपस्थित सर्वच जे आपले लोक आहेत, कार्यकर्ते आहेत, पदाधिकारी आहेत, सगळ्यांनाच नॅशनल स्पोर्ट्स डेच्या, राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो। आणि आजच्या दिवशी 29 ऑगस्टला आपण खासदार क्रीडा संग्राम सीझन 2 याचं लॉन्चिंग आणि आपण म्हणू शकतो की प्रेस कॉन्फरन्स आजच्या दिवशी करतोय। आज आपल्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहकार्याने सपोर्ट करण्यासाठी क्रिकेट आइकन हरभजन सिंह जी हे इथे उपस्थित आहेत। मैं बच्ची आपका बहुत बहुत धन्यवाद अदा करता हूँ। ते माझे मित्र देखील आहेत, आता ते राज्यसभेमध्ये आहेत, पण एक चांगला माणूस, एक चांगला मित्र जो आहे हरभजन सिंग मध्ये आपण सगळे लोक पाहू शकता। मी त्यांना परवाच फोन केला होता की असा असा आमचा कार्यक्रम आहे, या कार्यक्रमात जर आपण आलात तर या कार्यक्रमाची शोभा वाढेल आणि मुलांना देखील एक उत्साह, त्याचबरोबर त्यांना एक प्रोत्साहन या निमित्ताने मिळेल। तर आज ते आपल्यामध्ये आहेत, त्यांचं खूप खूप आपल्या सगळ्यांच्या वतीने मी धन्यवाद व्यक्त करतो। आणि आज खासदार क्रीडा संग्राम सीझन 2 याची सुरुवात आपण करतोय। आपल्या या देशामध्ये विविध कार्यक्रम, फेस्टिवल्स या सगळ्या गोष्टी होत असतात, पण त्याचबरोबर मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी, खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी खेळाच्या माध्यमाने असे वेगवेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देणं हे देखील आपली सगळ्यांची जबाबदारी आहे। म्हणूनच ह्या वर्षी खास आपल्या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याची घोषणा जी आहे ती त्यांनी केलेली आहे की प्रत्येक खासदारांनी आपापल्या मतदारसंघामध्ये सांसद खेल महोत्सव घ्या
आणि या महोत्सवाच्या निमित्ताने सगळ्या खेळाडूंना एक वेगळं प्लॅटफॉर्म देण्याचं काम आपण करा. पण याची सुरुवात तर आपण गेल्या वर्षीच केली आहे खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने. आणि गेल्या वर्षी देखील आपल्याला कमी कालावधीमध्ये देखील आपल्याला मोठा सपोर्ट जो आहे आणि लोकांचा उत्साह जो आहे तो गेल्या वर्षी खूप होता. गेल्या वर्षी 30,000 पार्टिसिपेंट्स आपल्याला या निमित्ताने मिळाले. या वर्षीचा टार्गेट आपला आहे 1 लाख पार्टिसिपेंट्स. 1 लाख पार्टिसिपेंट्स म्हणजे वेगवेगळ्या खेळाच्या माध्यमाने वेगवेगळ्या खेळांमध्ये जे पार्टिसिपेट करतील असे खेळाडू जे आहेत 1 लाखापर्यंत जातील. आणि मला पूर्ण विश्वास आहे की गेल्या वेळेस या सगळ्या आपल्या जे संस्था आहेत, ज्या ऑर्गनायझेशन्स आहेत, आज श्रीकांत वाडजी इकडे बोलत होते की ते देखील गेल्या वर्षी त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाकी सगळ्या संस्था ज्या आहेत त्या एकवटल्या होत्या. आज देखील सगळ्या संस्था या कार्यक्रमाच्या निमित्ताने एकत्र आलेल्या आहेत. मी सगळ्या संस्थेचे सगळे सेक्रेटरी आहेत. आज इथे श्रीकांत वाडजी आहेत, अशोक आहेरजी आहेत, सतीश जाधव, किशोर म्हात्रे, सारंग कांबळे, मालोजी भोसले, सलील भंडे, आकाश पाटील आणि अजून ज्यांची नावं इथे घेतली नाही मी, त्या सगळ्यांचं मी खूप खूप मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की गेल्या वर्षी आपल्या सगळ्यांच्या सहकार्यामुळे हा कार्यक्रम पार पडू शकला आणि तो एवढा मोठा ग्रँड सक्सेस जो आहे तो झाला. पण ह्या वर्षी आपल्या पुढे जबाबदारी जी आहे ती मोठी आहे. या वर्षी आपल्याला 1 लाख पार्टिसिपेंट्स जे आहेत ते आपल्याला या कार्यक्रमामध्ये, या खासदार क्रीडा संग्राममध्ये सामावून घ्यायचे आहेत. त्याच्यासाठी आता आपल्याकडे पुढचे 3 महिने मला वाटतं कालावधी आहे. याच्यामध्ये आपल्याला ज्याला सहभागी व्हायचं आहे त्यासाठी एक टोल फ्री नंबर, काय तो टोल फ्री नंबर 9338567567 9338567567 या नंबरवरती जरी मिस कॉल दिला तरी तुम्हाला लिंक, जिथे तुम्हाला कुठल्या स्पोर्ट्स मध्ये पार्टिसिपेट करायचं आहे ती लिंक तुम्हाला येईल आणि त्याच्यामध्ये जाऊन आपली डिटेल्स आपण त्या ठिकाणी भरायची आहे. आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमाने देखील आपण विविध खेळाडूंपर्यंत पोहोचणार आहोत. यावेळेस आपण इंडोर आउटडोर वेगवेगळे स्पोर्ट्स असतील, पण त्याच्यामध्ये अजून भर आपण जी घालतोय ती भारतीय खेळांची. लेझिम असेल, त्याचबरोबर प्रो गोविंदा असेल, ढोल ताशा स्पर्धा असेल, अशा वेगवेगळ्या गोष्टी आपण या स्पर्धेमध्ये अजून ऍड करतोय, जेणेकरून जास्तीत जास्त सहभाग याच्यामध्ये घेतला जाईल. बघा, पहिला गोविंदा फक्त दहीहंडी आली की लोक जी आहेत ती गोविंदा जो आहे तो साजरा करायचा. पण आता पूर्वेश सरनाईकडे बसले, त्यांनी त्या गोविंदाला प्रो गोविंदा हे स्टेटस दिलं. राज्य सरकारने देखील गोविंदाला स्पोर्ट्सचा दर्जा दिला. म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे की जे इतके वर्ष दहीहंडीच्या माध्यमाने सराव करतात पूर्ण वर्षभर, त्यांना जो आहे तो स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला नव्हता. तो स्पोर्ट्सचा दर्जा शिंदे साहेब जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा हा स्पोर्ट्सचा दर्जा मिळाला. तो प्रो गोविंदा देखील आपण या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सामील करून घेतोय. आणि त्याचबरोबर ह्या जेव्हा आपण असा हा प्लॅटफॉर्म देतो मुलांना, तेव्हा मला वाटतं मुलांना स्पोर्ट्स बद्दलची भावना जी आहे, इंटरेस्ट जो आहे हा जास्त निर्माण होतो. आजच्या युगामध्ये आपण पाहत असाल की आपली लहान लहान मुलं देखील छोट्या मोबाईलमध्ये, टीव्ही मध्ये गुंतलेली आहेत. मोबाईल मधलाच खेळ त्यांना वाटतो की खेळ आहे करून, त्यांना वाटत नाही. कारण की आपण जेव्हा लहान होतो तेव्हा दिवसभर जे आहे ते बाहेर असायचो, क्रिकेट खेळायचो, विट्टी दांडू खेळायचो, काय काय खेळायचो वेगवेगळे. ते आता सगळे खेळ जे आहेत हे बंद झाले. आबादुबी असेल, काय काय भरपूर गोष्टी काय काय खेळायचो, घरामध्ये थांबायचोच नाही. पण आता उलट झालंय. आता लहान मुलं जे आहेत घरामध्येच बसून मोबाईल वरती गेम खेळायला लागले. स्क्रीन टाइम एवढा वाढला की त्यांना चष्मा असेल, बाकी सगळे आजार असतील, हे सगळे आजार वाढत चाललेले. मला वाटतं हे जर रिव्हर्स तुम्हाला करायचं असेल तर प्रत्येक जण इथे लोकप्रतिनिधी देखील बसलेला आहे. खेळाला जास्तीत जास्त महत्व जे आहे ते आपण दिलं पाहिजे. आपण लहान मुलांना स्क्रीन पासून जेवढं लांब ठेवू शकतो तेवढं लांब जे आहे ते आपण मुलांना ठेवलं पाहिजे. नाहीतर आज क्या होता है, बच्ची छोटे बच्चे होते हैं, बाबा खाना नहीं खा रहा है तो उसको मोबाइल दिखाओ, तो उसका इंटरेस्ट वो मोबाइल में ही बढ़ते जाता है. और मोबाइल की दुनिया उनको लगती है पूरी दुनिया है. तर मला वाटतं ह्या सगळ्या दुनियेमधून, ह्या सगळ्या स्क्रीन टाइम मधून लोकांना, मुलांना बाहेर काढणं आणि स्पोर्ट्स कडे वळवणं हे गरजेचं आहे. म्हणून आम्ही हा खासदार क्रीडा संग्राम हा कार्यक्रम इथे आयोजित करतोय. या कार्यक्रमाच्या माध्यमाने लहान मुलांना देखील याच्यामध्ये पार्टिसिपेट करता येईल.
लहान मुलांना येईल, तरुणांना येईल, त्याचबरोबर वृद्धांसाठी देखील आम्ही या खासदार क्रीडा संग्राममध्ये एक विशिष्ट खेळ जे आहे हे सगळे खेळ आपण आणायचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. मी आपल्या सगळ्यांना एवढंच सांगेन की खासदार क्रीडा संग्राम जसं गेल्या वर्षी एक सक्सेस झाला, आज हे पुढचं वर्ष दुसरं वर्ष आहे. याही वर्षी गेल्या वर्षीपेक्षा मोठ्या संख्येने स्पर्धक जे आहेत त्याच्यामध्ये कसे पार्टिसिपेट करतील याच्यासाठी मी सगळ्या असोसिएशन्सला आणि सगळ्या लोकांना इथे बसलेले आहेत त्या सगळ्यांना देखील आवाहन करतो की आपण देखील आपापल्या वॉर्ड्समध्ये आपापल्या जिथे आपण राहता तिकडच्या मुलांना प्रोत्साहन देण्याचं काम आपण करा. त्यांना एक फक्त टोल फ्री नंबर आपल्याला द्यायचा आहे. 1 सप्टेंबर पासून याची सुरुवात रजिस्ट्रेशनची सुरुवात आपण या ठिकाणी करणार आहोत. एवढंच आपल्याला या प्रसंगी सांगतो. पुन्हा एकदा मी माझे मित्र लोकसभेतील पार्लमेंटमधले सहकारी हरभजन सिंग यांचा देखील खूप खूप मी धन्यवाद व्यक्त करतो कि आप टाइम निकाल के यहाँ पर आए इस लॉन्च इवेंट में. आपका तहे दिल से बहुत बहुत धन्यवाद और ऐसा ही सपोर्ट आने वाले समय में आपका यहाँ पर रहेगा ऐसा विश्वास यहाँ पर मैं व्यक्त करता हूँ. फिर से एक बार सभी का सगळ्यांचं खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. सन्माननीय खासदार डॉक्टर श्रीकांत एकनाथ शिंदे, सन्माननीय खासदार श्री नरेश मस्केजी, क्रिकेटमधील चालती बोलती दंतकथा म्हटलं जातं असे लिजेंडरी स्पिनर श्री हरभजन सिंग, तसेच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व मान्यवर, क्रीडा रसिक आणि क्रीडा विश्वातले दिग्गज आणि माझ्या खेळाडू मित्रांनो, आज या ठिकाणी या दुसऱ्या एडिशनला खासदार क्रीडा चषकचं लॉन्चिंग या ठिकाणी आत्ताच खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी केलंय. आणि सर्वप्रथम मला त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करावं असं वाटतं की आज देशात अनेक राजकारणी आहेत, पण खेळामध्ये खरोखर रुची घेऊन आणि खेळाडूंसाठी प्रत्यक्षात काही योजना अंमलात आणण्यासाठी ते जितक्या तळमळीने काम करतायत तसा राजकारणी मिळणं, तसा लोकप्रतिनिधी मिळणं अतिशय अवघड आहे. आणि ते आमच्या ठाण्याचे आहेत, कल्याणचे आहेत, याचा आम्हाला सर्वांना सार्थ अशा प्रकारचा अभिमान वाटतो. नुसतंच त्यांचं अभिनंदन करून भागणार नाही, कारण यंदाच्या वर्षी त्यांनी क्रीडा महोत्सवाचं, खासदार चषक क्रीडा महोत्सवाचं जे स्वरूप आयोजित केलेलं आहे त्याच्यामध्ये खेळाडूंची संख्या जवळजवळ आपल्याला 1 लाखापर्यंत न्यायची. अनेक नवीन खेळ आपण ऍड करतो आहोत. या सर्वांना खेळाडूंना पाठबळ देण्याचं काम खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे करतायत. क्रीडा क्षेत्रातली कुठली छोटी का होईना समस्या जरी त्यांच्याकडे घेऊन गेलं तर त्याचं ते वेळात वेळ काढून निराकरण करतात, याचा मला स्वतःला अनुभव आहे. आणि त्यामुळे त्यांच्याबद्दल कौतुकाने बोलावं हे तेवढं कमीच आहे असं या ठिकाणी मी म्हणेन. या समारंभाला, लॉन्चिंगला जर आपण इतका उत्साह दाखवत आलात, इतकी गर्दी करून आणि इतक्या उत्साहाने आपण याच्यात पार्टिसिपेट करणार आहोत, त्याचं संपूर्ण योजनाबद्ध कार्यक्रम नुकताच डॉक्टर शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सर्व संघटनांच्या मीटिंगमध्ये आत्ताच सर्व नियोजन केलं गेलेलं आहे आणि त्याप्रमाणे या स्पर्धा अतिशय उत्कृष्टपणे पार पडतील असं मला स्वतःला वाटतं. सगळ्या क्रीडा संघटनांच्या वतीने मी श्रीकांत शिंदे सरांना असं अभिवचन देतो की त्यासाठी लागणारी संपूर्ण मदत, संपूर्ण पाठिंबा जे काय लागेल ते आम्ही सर्वजण एक दिलाने करू आणि हा क्रीडा महोत्सव यशस्वी करू. याला आमच्या सर्वांतर्फे आपल्या सर्व खेळाडूंच्या वतीने मी डॉक्टर श्रीकांत शिंदे यांना मनपूर्वक त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना ही ग्वाही देतो की या स्पर्धा निश्चितपणे यशस्वी करू आम्ही सर्वजण मिळून आणि तुमच्या पाठिंब्यावर. जय हिंद, जय महाराष्ट्र. पत्रकारांचं खूप खूप धन्यवाद व्यक्त करतो इथे मी. आज आपण नॅशनल स्पोर्ट्स डे या निमित्ताने खासदार क्रीडा संग्राम याचं सीझन 2 याचं लॉन्चिंग आज आपण या ठिकाणी करतोय. आज या कार्यक्रमाला खास करून क्रिकेट आयकन हरभजन सिंग खास करून उपस्थित राहिले, त्यांचा देखील मी इकडे धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी वेळात वेळ काढून या खासदार क्रीडा संग्राम सीझन 2च्या लॉन्चिंग इव्हेंटला आपला वेळ दिला.
गेल्या वर्षापासून हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही सुरू केला. गेल्या वर्षी 30,000 पार्टिसिपेंट या खासदार क्रीडा संग्राममध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. यावर्षी आमचं टार्गेट आहे 1 लाख. आणि यावर्षी खास काय, यावर्षी देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी सांसद खेल महोत्सव याचं आयोजनाची घोषणा त्यांनी केलेली आहे. आणि आजपासून त्या घोषणाचं मूर्त स्वरूपामध्ये सुरुवात आज आपण या कार्यक्रमानिमित्त करतोय. ह्यावर्षी जास्तीत जास्त खेळाडू हे या क्रीडा संग्रामामध्ये सहभागी होतील अशी अपेक्षा आम्हाला आहे. आज माझ्याबरोबर श्रीकांत वाड सर देखील आहेत, जे बॅडमिंटन ठाणेच्या बॅडमिंटनमध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. आणि त्याचबरोबर सगळे लोकप्रतिनिधी देखील आहेत. आमच्या या खासदार क्रीडा संग्राममध्ये शहरामधील विविध स्पोर्ट्स असोसिएशन यांचा मेजरली सहभाग असतो. त्या स्पोर्ट्स असोसिएशनचे देखील मी धन्यवाद व्यक्त करतो. गेल्या वर्षी त्यांच्याच जबाबदारी म्हणजे त्यांच्याच पूर्ण नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम आम्ही केला होता. यावर्षी देखील त्यांच्या सगळ्यांच्या नियोजनामध्ये हा खासदार क्रीडा संग्राम होणार आहे. तर त्या सगळ्यांचं खूप मी धन्यवाद व्यक्त करतो की त्यांनी ॲक्टिव्हली पार्टिसिपेट याच्यामध्ये केलेलं आहे. मी सगळ्या खेळाडूंना आणि सगळ्या लोकांना देखील, तरुणांना देखील आवाहन करतो, लहान मुलांना देखील आवाहन करतो की या खासदार क्रीडा संग्राममध्ये आपण सगळ्यांनी देखील सहभागी व्हावं. तो नंबर दे ना. तर ज्याला याच्यामध्ये या खासदार क्रीडा संग्रामामध्ये सहभागी व्हायचं आहे तर त्यांनी एक टोल फ्री नंबर आम्ही 1 सप्टेंबरपासून सुरू करणार आहोत. 9338567567 9338567567. तर ह्या नंबरच्या माध्यमाने आपण टोल फ्री नंबरवरती जर कॉल केला तर आपल्याला एक लिंक येईल आणि त्या लिंकवरती आपण सगळे पार्टिसिपेट करू शकाल अशी व्यवस्था देखील आम्ही केलेली आहे. मी माननीय मुख्य नेते आमचे एकनाथजी शिंदे साहेबांचं देखील धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्या मार्गदर्शनाखाली एवढा मोठा कार्यक्रम जो आहे तो आम्ही करू शकतो. गेल्याही वर्षी त्यांचा सहभाग ह्याच्यामध्ये होता, याही वर्षी असेल. आणि हा कार्यक्रम यावर्षी एक मोठा ग्रँड सक्सेस आपल्याला होताना पाहायला मिळेल. जेव्हा आपण स्पोर्ट्स इव्हेंट करतो तेव्हा एक वेगळा प्लॅटफॉर्म जो आहे हा मुलांना मिळत असतो. पण आजच्या या परिस्थितीमध्ये आपण जर बघाल तर मुलं जी आहेत, लहान मुलं जास्तीत जास्त मोबाईलमध्ये गुंतलेले असतात. मोबाईलवरती गेम ते खेळतात जास्त. त्यांना वाटतं मोबाईलमधला गेम हाच स्पोर्ट्स आहे. तर अशा परिस्थितीमध्ये मुलांना स्क्रीनपासून लांब करण्यासाठी आणि खऱ्या स्पोर्ट्सकडे वळवण्यासाठी हा प्लॅटफॉर्मची व्यवस्था जी आहे ती आम्ही केलेली आहे. म्हणून मला सगळ्यांना आव्हान आहे, सगळ्या पेरेंट्सला देखील आव्हान आहे की आपल्या मुलांना ज्याला स्पोर्ट्स खेळता येत असेल किंवा नसेल येत त्यांनी देखील पार्टिसिपेट जे आहे ते या कार्यक्रमामध्ये आपण करावं. त्याचबरोबर गेल्या वेळेस इंडोर आणि आउटडोर स्पोर्ट्स घेऊन भरपूर असे स्पोर्ट्स आपण इन्व्हॉल्व केले होते. पण यावेळेस भारतीय खेळ देखील याच्यामध्ये आपण ठेवतोय. लेझिम असेल, त्याचबरोबर ढोलताशा स्पर्धा असेल आणि त्याचबरोबर गोविंदा, ज्या गोविंदाला प्रो गोविंदा असं स्टेटस मिळालेलं आहे. तर प्रो गोविंदाचं देखील इथे लहान लहान गोविंदा पथक असतात सगळ्या एरियाजमध्ये, त्यांना देखील एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम आम्ही या ठिकाणी करतोय. आणि जे कोणी पार्टिसिपेंट्स असतील त्यांना पूर्णपणे इन्शुअर्ड करण्याचं काम इन्शुरन्सच्या माध्यमाने करणार आहोत. आणि त्याचबरोबर ह्या वर्षापासून मुलांना स्कॉलरशिप, काही मुलांना जे आहे हे स्कॉलरशिप देण्याचं काम देखील या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमाने होईल, जेणेकरून मुलांना खेळाबरोबर त्यांचा अभ्यास देखील कंटिन्यू करता येईल. असा सगळा प्रयत्न जो आहे तो आमचा या खासदार क्रीडा महोत्सवाच्या माध्यमाने आहे. सिंधु सर, सांसद खेल महोत्सव की बात करें तो भज्जी सर ने भी कहा है कि आपसे जो है एक आपने यहाँ से मैसेज दिया है दूसरे नेताओं को भी इस तरह का आयोजन करना चाहिए. इसको लेकर क्या सभी को इसका आयोजन करना चाहिए. हर लोकसभा क्षेत्र हो, विधानसभा क्षेत्र हो, सभी लोगों ने बच्चों को या यूथ को एक प्लेटफॉर्म देने की ज़रूरत है. जब हम ऐसे प्लेटफॉर्म देंगे तब लोगों को रुचि स्पोर्ट्स में होगी, बच्चों को रुचि स्पोर्ट्स में होगी. बच्चे जो है पूरे समय मोबाइल पे उनका समय बीतता है. स्क्रीन टाइम अगर आप देखोगे तो ज़्यादा से ज़्यादा बच्चों का स्क्रीन टाइम में समय चला जाता है. तो ऐसे वक्त में
स्पोर्ट्स लोगों को, बच्चों को ग्राउंड में लेकर आना बहुत ज़रूरी है, इसलिए इस खासदार क्रीड़ा संग्राम का हमने आयोजन किया है। मैं यहाँ पे आज मौजूद हूँ क्योंकि श्रीकांत भाई ने मुझे बताया कि ये इतना बड़ा आयोजन कर रहे हैं स्पोर्ट्स के लिए। पिछले साल 30,000 बच्चे खेले थे यहाँ पे और अब 1 लाख बच्चे खेलेंगे। तो बीइंग ए स्पोर्ट्स मैन मेरे लिए इससे बड़ी खुशखबरी कोई हो नहीं सकती है कि ज़्यादा से ज़्यादा बच्चे ग्राउंड में आए, मैदानों में आए, खेलें। और जो भाई ने बात करी है कि मैदान पे जो आप खेलते हो तो उससे आपके करियर बनते हैं, और जो आप मोबाइल पे खेलते हो उससे आंखें ख़राब होती हैं या सेहत ख़राब होती है। तो अगर हमारा यूथ तंदुरुस्त रहेगा तो देश तभी आगे बढ़ेगा। और मुझे लगता है कि स्पोर्ट्स जो है वो बच्चों के साथ साथ हर किसी को खेलनी चाहिए, और ये बड़ा प्लेटफॉर्म है। प्लेटफॉर्म देना जो है वो बड़ा काम होता है जो इन्होंने अभी प्रोवाइड करवाया, और साथ ही साथ इंश्योरेंस भी कर रहे हैं, साथ ही साथ उनको इंसेंटिव्स भी मिल रहे हैं बच्चों को। तो इससे बड़ी बात हो नहीं सकती है कि स्पोर्ट्स आगे बढ़ेगा तो देश आगे बढ़ेगा, और स्वस्थ देश रहेगा तो देश आगे बढ़ेगा। मेरे लिए ये स्पोर्ट्स का जो हम दिन मना रहे हैं ये बहुत खुशी वाला दिन है। मैं चाहूँगा कि ऐसे और लोग आगे आए जो स्पोर्ट्स को बढ़ावा दें, वो चाहे महाराष्ट्र के हों, चाहे फिर वो पंजाब के हों या हरियाणा के हों। क्योंकि हिंदुस्तान ने क्रिकेट कब खेलनी शुरू करी थी? ये तो हमारी गेम भी नहीं थी ना, ये तो गेम वहाँ की थी, अंग्रेज़ों की गेम। और उसमें अगर हिंदुस्तानी आज नंबर 1 पे बैठे हैं तो हिंदुस्तान की ताकत पहचानिए कि हिंदुस्तान में कितनी प्रतिभा है। तो इतनी ताकत है हमारे यूथ में, हमारे खून में। हम पता है कि हम क्या अचीव कर सकते हैं। हमारे यूथ में वो एबिलिटी है कि हम नंबर 1 बन सकते हैं हर क्षेत्र में। सिर्फ प्लेटफॉर्म देने की ज़रूरत है। और अच्छी बात ये भी है कि इस प्लेटफॉर्म में इन्होंने वो गेम्स को इन्वॉल्व किया है जो हमारी पुरानी गेमें होती थी। कुश्तियाँ थी, गुल्ली डंडा थी, मुझे बताया गया कि आपने वो किया, तो गोविंदा का जिक्र किया। तो उनको ऐसी खेलों को जो हमारे देश की खेल है, जो मिट्टी से जुड़ी हुई खेलें हैं, उनको प्रोत्साहन किया है। मैं बीइंग ए क्रिकेटर नहीं यहाँ बात कर रहा हूँ, मैं एक स्पोर्ट्स लवर के ज़रिए मैं यहाँ पे बात कर रहा हूँ कि देश में जितना यूथ खेलेगा देश तभी आगे बढ़ेगा। और श्रीकांत भाई बहुत बहुत मुबारकबाद आपको भी, आपके पूरे जो मंच पे लोग बैठे हुए हैं, जो बैकग्राउंड पे काम करते हैं, आप मीडिया वाले, सबका बहुत ज़रूरी है ये कि गांव-गांव तक मैसेज जाना कि उस नंबर पे फ़ोन करें बच्चे और घर से निकलें, मोबाइल फ़ोन छोड़ें और आके यहाँ पे अपनी प्रतिभा का जो है वो हुनर दिखाएं। सर मेरा आपसे क्वेश्चन है कि प्लेयर कार्ड से आपने इस बार फैसिलिटीज के लिए क्या प्रोवाइड किया है? प्लेयर्स जो भी खेलेंगे उनकी सेफ्टी के लिए क्या अरेंजमेंट्स किए? जैसे मैंने कहा कि प्लेयर्स को इंश्योर्ड हम करेंगे इंश्योरेंस के रूप में, और उसी के साथ में उनको स्कॉलरशिप्स भी देने का काम यहाँ पर हम लोग करने वाले हैं। हम लोग बोलते हैं लीडरशिप की कैटेगरी वाली, बट वी टॉक अबाउट स्पोर्ट्समैन, सर हमारे हीरो है। बट तो सर कभी भी हमने फीमेल क्रिकेटर्स को एज अ चीफ गेस्ट में वर्क कर देखा है, कभी पोस्टर्स पे फीमेल स्पोर्ट्समैन का फीमेल स्पोर्ट्समैन को जब लॉन्च होगा कार्यक्रम जी पहले दिन, तब फीमेल स्पोर्ट्स पर्सनालिटीज को एज अ चीफ गेस्ट में हम हमेशा मेल क्रिकेटर देखते हैं। You will see female sports personalities when this sports event will start actually on the day of the event. मैंने नाम लिया था कि पीटी उषा हमारे लिए मार्गदर्शन है कि पीटी उषा जैसे बनी है ना, स्मृति मंदाना जैसे बनी है। तो हमारे पास बहुत सारे ऐसे स्पोर्ट्स के जो लीडर हैं, जो स्पोर्ट्स आगे बढ़ा है, तो उनको जरूर इस मंच पे लेके आएंगे। ये हमारा सौभाग्य होगा कि वो बड़े बड़े जो हैं लोग हमारे मंच पे। अब बड़ा खेल हो चुका है, बच्चे क्रिकेट को देखते हैं बहुत सारी चीजों को लेकर, कामयाबी, पैसा, ये सब। तो बाकी गेमों की तरफ आप क्रिकेट बच्चों को कैसे उनका रुझान करेंगे? यही वो मंच है, क्योंकि जहाँ पे आप आएंगे, बाकी की स्पोर्ट्स खेलेंगे तो आपका रुझान आएगा। ये बात ठीक है कि यहाँ पे क्रिकेट को बहुत प्रेम मिलता है, लोगों की रुचि बहुत है उसमें, बट ये बहुत सारा जो मैं कहूँगा कि इसके लिए क्रेडिट जाता है बीसीसीआई को, जिस तरीके से उन्होंने इंफ्रास्ट्रक्चर क्रिएट किया है, इस गेम को आगे बढ़ावा दिया है। बाकी एसोसिएशन के लिए भी यही कहूँगा कि कहीं ना कहीं अपनी
निजी जिंदगियों से ये चीज़ों को थोड़ा निकाल दीजिए कि हमारे लिए निजी जो चीज़ें हैं वो ज़्यादा ज़रूरत है। जो बच्चे हैं, हॉकी है, फुटबॉल है, टेनिस है या और कुश्तियाँ हैं, ये सारी स्पोर्ट्स में उतना ही दम है जितना स्पोर्ट्स में है और शायद ज़्यादा है। अगर मेरी बात करूँ, मैं पंजाब से आता हूँ, मेरे लिए कबड्डी मेरी पहली खेल है और बैडमिंटन में सर यहाँ पे बैठे हैं तो मैंने बैडमिंटन खेलना शुरू किया था, बट शायद मेरे में उतना टैलेंट नहीं था कि मैं आगे बढ़ सकता हूँ उस खेल में, बट मैंने क्रिकेट चुना और वो वाहेगुरु की कृपा देखी मैं उसमें आगे बढ़ा। और जैसे हमारे देश में इतनी काबिलियत है, हर स्पोर्ट्स में हम नंबर 1 बन सकते हैं और यही वो मंच है जहाँ पे हम बच्चों को बुला रहे हैं। 1 लाख बच्चे आएंगे तो सिर्फ क्रिकेट नहीं खेलेंगे, उसमें गुल्ली डंडा भी होगा और उसमें फुटबॉल भी होगा, हॉकी भी होगा, टेनिस भी होगा, कबड्डी भी होगा, हर तरह का खेल होगा वहाँ पे। तो यही तो बढ़ावा देने की ज़रूरत है, वही आश्वासन देने की ज़रूरत है कि अगर आप खेलोगे, स्वस्थ भी रहोगे तो वो खेल के ज़रिए आपको नौकरियाँ मिलेंगी। तो स्पोर्ट्स को प्यार मिलना ज़रूरी है और उसमें कोई डिवाइड नहीं होना चाहिए कि ये नहीं है कि क्रिकेट यहाँ पे है और बाकी के स्पोर्ट्स यहाँ पे है। ये हम सबकी एक जिम्मेदारी बनती है कि हम बाकी के खेलों को भी उतना ही प्यार दें, उतना ही प्रोत्साहन दें।